Oh,
कृष्णाजी
रंगा येई वो येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई कटिकर विराजित मुकुटरत्न जडित काशे कशिला पितांबर तैशी का धावत रंगा येई वो येई रंगा येई वो येई वो वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी तुझा वेधू माझे मनी कटिकर विराजित मुकुटरत्न जडित काशी कशिला पितांबर तैशी का धावत रंगा येई वो येई रंगा येई वो येई विश्वरूप विश्वंभरे कमलनयन कमला करे तुझे ध्यान लागो वापर कुमा देवीवरे रंगा येई वो येई रंगा येई वो येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई पांडुरंगा करू प्रथम संतांशी रंजव चित्ताशी आपुले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य गणाधा तुमची पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो तेन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदानी विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं कान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती ओढ परडे घेऊन हाती ओढ परडे घेऊन हाती ओढ परडे
रंगा येई विठाई विठाई, माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई. प्रथम कीर्तन शिवेकरता घेतलेला भंग. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबा 4 चरणाचा आपल्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत आहे भगवान श्री पांडुरंग परमात्मा. पांडुरंग शब्द हा व्याकरणाच्या नियमाप्रमाणे पुल्लिंग आहे. व्याकरणामध्ये 3 लिंग सांगितले जातात: पुल्लिंग, श्रीलिंग, नपुंसकलिंग. पुरुष असेल पुरुषवाचक नाम त्याला पुल्लिंग म्हटलं जातं. श्री असेल तर श्री, आणि नपुंसकलिंग असेल पुरुष नाही श्री नाही तिसराच बोध होतो त्याला नपुंसकलिंग म्हटलं जातं. तर पांडुरंग हे नाव पुरुषवाचक आहे म्हणजे पुल्लिंग आहे. पण संतांनी मोठ्या भावनेने आपल्या उपास्य दैवताला भगवान श्री पांडुरंगाला जसं पुल्लिंग नावाने संबोधन केलेलं आहे म्हणजे बोलवलेलं आहे, हात मारलेला आहे, त्याचा उल्लेख केला, त्याचं वर्णन केलं, तसं श्रीलिंगी नावाने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. अनेक ठिकाणी श्रीलिंगी नावाने त्याचा शब्दप्रयोग झालेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून विठ्ठल हे नाव पुल्लिंग झालं, पण विठाई आई लागली ना, श्रीलिंग. कृष्ण हे पुल्लिंग नाव आहे, कृष्णाई श्रीलिंग नाव झालं. आता का झालं, कसं केलं, आपण त्याच्या विवेचनामध्ये विचार करणार आहोतच. आपल्या उपास्य दैवताला अर्थात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला तो पुल्लिंग असो नाही श्रीलिंग, आणि तोही देवी या अर्थातून आळवण केलेली आहे. आणि कशा करता, तो आमच्या जीवनामध्ये येईल. तो आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय आमचं जीवन रंगतदार होणार नाही. आपल्या जीवनाला आमच्या जीवनाला रंग येणार नाही. जर देव देवी आपल्या जीवनामध्ये येणार नसेल, येणार नाही, आली नाही तर जीवनाच्या रंगाचा बेरंग होतो. अनेकांच्या जीवनाचा बेरंग झालेला आपण पाहतो की नाही. का होतो बेरंग? अरे माणूस म्हणून जन्माला येतात आणि माणूस म्हणून जगू शकत नाही. हा जीवनाचा बेरंग आहे. आपण जन्माला कशा करता हे न कळणं आणि मग त्या जीवनाचा उपयोग वेगळ्याच कामा करता त्या ठिकाणी करणं. बेरंग झाला की लोकांचा अनादर होतो, लोक अनादर करतात. आणि जीवन जर रंगतदार असेल तर ते जीवन आधाराला पात्र होते. आपले सोयरे धैर्य पाहुणे ओळे जीवन जर रंगतदार असेल तर आदर देतात. आणि जीवनाचा जर बेरंग झाला, एखादा कार्यक्रम असेल कोणी आठवण काढली ना, हो त्यांची काही गरज नाही आता नंतर हो. आणि रंगतदार जीवन असेल ना तर सर्व कार्यक्रम त्यांच्या आज्ञेने त्यांच्या योजनेने, नाही तुम्ही इथं पाहिजे त्यानंतर मला वेळ नाही हो, नाही हो. कार्य व्यवस्थित होण्याकरता तुम्ही इथंच पाहिजे. ज्याचं जीवन रंगतदार आहे त्याला असा आदर मिळतो. आणि बेरंगी जीवन आले तर आली, गेली तर गेली, नाही नाही आली. म्हणून जीवन रंगतदार झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या उपास्य दैवताला या ठिकाणी आळवण केली की रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई. आणि प्रेमाने बोलवलंय, विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ येई. येई ओ वैकुंठ वाशिनी. आई तू कुठे राहते? वैकुंठामध्ये. आगा ये वैकुंठ नायका, ये वो वैकुंठ वाशिनी. विठाई जगत्र ये जननी विठाई. तो तिन्ही जगाला त्या ठिकाणी जन्म देणारे आहे. आपण म्हणतो स्वर्ग मृत्यू पाहतात, या तीनही भुवनाला तू जन्म देणारी आहे. विठाई जगत्रय जननी रंगाई ओ येई. कटिकर विराजित येत असताना कमरेला पितांबर पाहिजे,
कमरेवर हात ठेवून पितांबर नेसून कटी कर कटी, कट म्हणजे कंबर, कर म्हणजे हात. आपल्या देवीने हात कुठे ठेवलेत? कटी कर विराजित, कमरेवर हात ठेवून शोभायमान आहे, शोभून दिसते, मुकुट रत्न जडित, आणि डोक्यावर मुकुट आहे कशाचा? रत्न जडित, सुवर्ण मुकुट असा रत्न जडित मुकुट रत्न जडित, काशे कशीला पितांबर, आणि कमरेला पितांबर नेसलेला आहे. तैशी एका धावत, धावत ये, तो आल्याशिवाय आमचं जीवन रंगणार नाही, रंगून शोभून दिसणार नाही. विश्वरूप विश्वंभरे, आई मला कल्पना आहे की तू विश्वरूप म्हणजे या विश्वामध्ये भरून पुरून उरलेली आहे, अशी तू विश्वात्मक आहे. विश्वरूप विश्वंभरे, या संपूर्ण विश्वाच्या रूपाने तूच नटलेली आहे. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, तू या विश्वाच्या रूपाने विस्तारलेली आहे. विश्वरूप विश्वंभरे, विश्वाचं भरण पोषण करणारे आहे. विश्वंभर शब्दाचा अर्थ आहे विश्वम विभरती ती विश्वंभरा, विश्वाचं भरण पोषण करते, पोषितो जगाशी एकला. विश्वरूप विश्वंभरे, कमल नयन कमलाकरे, आणि तुझे जे नयन म्हणजे डोळे आहेत कसे आहेत? कमळाप्रमाणे. जसं कमळ, कोमललेलं कमळ आपण पाहिलं की चित्त आकर्षित होतं, तसं असे डोळे कसे आहेत? कमळाप्रमाणे. कमळ नयन कमळाकरे, तुझे ध्यान लागो बापर कुमारी वरे. आणि माझी इच्छा आहे की मला तुझं ध्यान लागावं. माझे ध्यान अनेक न लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ, नाशवंत पदार्थावर आमचं चित्त, आमचे ध्यान जाऊ नये, म्हणून तुझं ध्यान मला लागावं. तुझे ध्यान लागो बापर कुमारी वरे, रंगा येई ओई, रंगा येई ओई, विठ्ठल विठ्ठल. आपल्या या भवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आपला हा उत्सव होतो. त्याला नवरात्र महोत्सव म्हणतात. गेले 49 वर्ष त्या उत्सवाला होत आहे. तसं नवरात्र अगोदरच आहे, पण बऱ्याच ठिकाणी मग कीर्तनाच्या माध्यमातून जे उत्सव होऊ लागले त्याचंही 49 वर्ष. नाही तर देवीचा उत्सव हा परंपरा आपले पूर्वज करत आलेलेच आहेत. इतिहास आपल्याला लिहिला आहे. मुद्दाम थांबून इतिहास वाचला की ऐतिहासिक असं स्थान आहे जे देवीचं देवालय आहे, प्राचीन आहे. या ठिकाणी दिगमाळ आहे, प्राचीन आहे. म्हणून तसा उत्सवही प्राचीनच आहे. भारतवर्षामध्ये सर्वाधिक उत्साहित पद्धतीने जर कोणता उत्सव होत असेल तर तो देवीचा. भगवान शंकराच्या संबंधाने मग श्रावण, महाशिवरात्र त्याच्या खालोखाल किंवा त्याच बरोबरीने म्हणा देवीचा उत्सव होतो सर्व दूर पर्यंत. बाबा आपण या आदिवासी पाड्यामध्ये, आदिवासी भागामध्ये गेलो, कोकण प्रांतामध्ये गेलो ना, समुद्राच्या तीरावर काही नाही. आता सांगायलाही लाज वाटते. महाराष्ट्रामध्ये तो भाग असूनही त्यांना पांडुरंग काय कळत नाही, राम कृष्ण हे फार लक्षामध्ये येत नाही. पण देवीचे मात्र स्थान आहे. मला हे सांगायचं, देवीचं स्थान आहे. देवीचा उत्सव करतात. अर्थात आता तो समुद्राचा काठच आहे, समुद्राचा तीरच आहे, त्याला काही विलाज नाही. पुढं काय म्हणायचं लक्षात आलंय तुमच्या. पण देवीचा उत्सव मात्र ते करत असतात. मोठमोठ्या प्रमाणामध्ये देवीचे मंदिर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये देवीचे मंदिर आहेत. असा हा संपूर्ण भारतवर्षामध्ये जागतिक पातळीवर नवरात्र महोत्सव होतो मोठ्या पवित्र भावनेने.
नवरात्र महोत्सव आता नुकताच गणेशोत्सव झाला, मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पण गणेशोत्सवामध्ये सर्वजण सहभागी नसतात. खरं तर तो उत्सव सर्वांचे सर्वजण सहभागी पाहिजेत, पण नाही म्हटलं तरी गणेशोत्सव थोडासा कलंकित झाला. कलंकित हे आमचे तरुण बांधव आहेत. मला काय म्हणायचं, थोडंसं लक्षपूर्वक आपण ऐकलं आणि त्या उत्सवाला जर आपण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तर सर्व तरुण बांधवांचे आम्ही आभार मानू, त्यांना धन्यवाद देऊ. गणेशोत्सव म्हटला की तरुण मुलांचा त्यातली त्यात पुन्हा शब्द वापरू का, वाईट वापरून घेऊ नका. आम्ही जे बोलतोय चांगला त्याच्यामध्ये बदल व्हावा हा येतोय त्याच्यामध्ये. तो उत्सव होत असताना कुठेतरी टार्गेट पोरं जे कोणत्या व्यवहाराच्या कामाचे नाहीत, मग त्याने तो उत्सव करावा. फार फार तर गणेशोत्सव म्हटलं तर सगळ्यांचा एक भाव असा झाला, काय ते पैसे गोळा करतात, पत्ते खेळत बसतात, खातात पितात. आणि काही अंशी बरोबर आहे, काही अंशी म्हणतोय ना. गणेशोत्सव आमचा आक्षेप आहे कीर्तनकाराचा. कोणता? तरुण मुलं व्यसनाधीन बनतात त्या काळामध्ये. शिवजयंतीवर आमचा आक्षेप आहे. शिवजयंतीच्या नावाखाली, उत्सव करण्याच्या नावाखाली तरुण बांधव व्यसनाधीन बनतात. तरुण बांधव कशाला? लहान लहान मुलं. मला सांगायची लाज वाटते, तुम्हाला ऐकायची लाज वाटते, पण खरं आहे त्याचं करायचं काय? आज 7वीचे मुलं दारू पितात अशी बातमी आहे. खरं की खोटं तुम्ही जाणे. 7वीचे मुलं मद्यपान करतात आणि त्याचं माध्यम जर काय असेल तर हा गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव साजरा करू नये असं म्हणणं नाही, उलट व्हावा. तरुण मुलांना तिथून आपलं धर्माचे संस्कार होतील ना, नाही तर मग करणार काही. आणि म्हटलं त्यांना आडवं नाही पडायचं, उलट त्यांनी करायचं. हे आम्ही रस्त्याने प्रवास करायला लागलो की ते लहान लहान मुलं उभे राहतात आणि गाडी अडवून काय करतात, वर्गणी द्या. आम्ही गाडी थांबवतो, त्यांना वर्गणी येतो 50-100 रुपये. कशाला वर्गणी? कोणतरी म्हणतं गाडीतलं, अरे बाबा म्हटलं करू द्या. या नियमाने या कारणाने कोयना गणपती गणपती म्हणतात, उत्सव म्हणतात, काहीतरी सुख करता दुःख करता. कळालं नाही काय तुम्हाला? सुख करता दुःख करता काय म्हणतील? आपण म्हणतोय काय? सुख करता दुःख करता बाई. अरे सुख करता दुःख हरता, ते म्हणायचं ध्यान राहत नाही. सुख करता दुःख करता वार्ता निघण्याची. त्यामुळं कवायना बिचारे हे कपाळाला तिलक लावतील, काहीतरी आरती करतील. गणपती बाप्पा देव आहे, ज्या गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान आहे, ओम नमो ज्ञा देवा तुझी गणेशू असं काहीतरी म्हणतील. त्याच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो. पण म्हटलं तर ह्या वयाची मुलं मद्यपान करतात अशी बातमी. 10वीचा तर प्रश्नच नाही म्हणा, ते अधिकृतच झालं. मग 10वी 12वी म्हणजे अधिकृतच झालं. उलट जर एखादा न पेईल तर तो मागासलेला ठरेल सध्याच्या तरुण बांधवांच्या दृष्टीने. मग गणेशोत्सव म्हटलं तर थोडासा कलंकित, नकारात्मक भावाने ज्येष्ठ माणसं नाही जात त्याच्यात. तेव्हा तुम्ही तुमचं पाहताय. माता भगिनीचा तर विशेष नाही तिथं जायचा. पण नवरात्र सर्वजण जातात की नाही? माता भगिनी त्याचा तो उत्सव आहे. तिथं ज्येष्ठ मंडळी असतात, देवीला ज्येष्ठ मंडळी जातात. त्यानंतर तरुण बांधव, आमचे बालभक्त सगळेचे सगळे देवीच्या उत्सवाला असतात. त्या दृष्टीने, गुणात्मक दृष्टीने जर विचार केला तर मग नवरात्र महोत्सव हा सर्वांचा वाटतो. गणेशोत्सव हा थोडासा एक तरुण बांधवांचा, त्यातली त्यात एक गट असा टाळगट. गट कोणता? ते वरची गट नका घेऊ राजकारणात. हा गट आणि तो गट, तो गट. आपला गट आहे ना कोणता? टाळगट. टाळगट मुलांचा तो उत्सव असा एक शिक्का त्याच्यावर पडायला लागला किंवा पडलाय म्हणा. त्या दृष्टीने म्हटलं तर भारतामध्ये सर्व जगामध्ये होणारा उत्सव हा नवरात्र महोत्सव आहे. मोठ्या भक्तिभावाने केला जातो. व्रत वैकल्य उपवास केले जातात. 9 दिवस विशिष्ट पद्धतीने
अनेक वस्तूंचा, अनेक पदार्थांचा त्याग करत उपवास धरत, पायामध्ये चप्पल न घालणं वगैरे अशा पद्धतीने उपवास तो केला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी देवीचे स्थान आहे त्या त्या ठिकाणी असे उत्सव होतात. 9 दिवस 2 वेळेला आरती, आणखीन काही उत्सव त्या ठिकाणी होतात. त्यालाच अनुसरून ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज बाबांच्या कृपाशीर्वादाने महंत रामगिरी महाराज, परमपूजनीय भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आदरणीय हरिभक्तीपरायण विकास महाराज बनसोडे महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो. त्याच्यामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण, हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव. त्या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, सगळी भजनी मंडळी, या ठिकाणी सुंदर असे गायक, वादक, गुणीजन मंडळी आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही आजची सेवा, दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प या उत्सवामध्ये गुंतण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. प्रथमच येणं आहे. काही काशा पण आपण सांप्रदायिक माध्यमातून आपण एकमेकाचे सोयरे असतो. ते माझे सोयरे सज्जन सांगती पाया ठेवी ती विठोबाची. आणि म्हणून त्या सेवेकरता ज्ञानोबा यांचा अभंग आहे. त्याच्यामध्ये थोडका आशय मी आपल्यासमोर ठेवला, शब्दाचा अर्थ आपल्यासमोर ठेवलाय. मी सुरुवात अशी केली आणि अभंगाची सुरुवात अशी आहे की रंगा येईवो येईवो ये ये म्हणजे बोलवणे, आव्हान करणं आहे. रंगा येईवो ये. मी बोलत असताना असं सांगितलं की आपलं जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो का आपल्या वाट्याला आयुष्य आलेलं आहे, काळ आलेला आहे, त्याला आपण जीवन म्हणतो. ते जीवन आधाराला पात्र झालं पाहिजे. नाहीतर मग कुत्र्यासारखं जाय तिकडे हाडाहाडी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, जाय तिकडे हाडाहाडी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, जाय तिकडे हाडाहाडी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, बोरवाडीच सोयरी, जाय तिकडे हाडाहाडी, बोरवाडीच तुकोबारांनी अशा जीवनाचा धिक्कार करत असताना असं म्हटलेलं आहे की जाय तिकडे हाडाळी. काही लोकांचं जीवन असं असतं, दारामध्ये कुत्रा आल्याच्या नंतर आपण काय करतो, ये बाबा त्याला बसायला टाकतो, खुर्ची देतो, सोफ्यावर बस म्हणतो. नाही नाही नाही, काय करणे का बाबा, कुत्र दारामध्ये आलं. आता एक दारामध्ये लावून राहतात म्हणून, आता पूर्वी जेवण कुठं असायची बाहेर स्वयंपाकाला असं, कुत्र आलं की जवळ ती करायची, काय म्हणायचं त्याला, फुकणी. मग असं घेऊनच बसायची किंवा काठी असायची की नाही. बाहेर अंगणामध्ये बसले की काठी घेऊन बसायची किंवा फुकणी घेऊन बसायची. आणि दारामध्ये कुत्र आलं, फार छोटासा तुकडा टाकायची, नाहीतर टाकतही नव्हती. फुकणी काय करायची, फेकून मारायची कुत्र्याला. फुकणी. कुत्र दारामध्ये आलं की याला म्हणतात जाय तिकडे हाडाहाडी. हाड हाड म्हणतो ना, एकदा म्हणला दोनदा म्हणला, नाही गेला की मग त्या ठिकाणी काठी किंवा दगड मारणं. काय करायचं त्या जिन्याचं सांगा बरं. तुकोबारा सांगतात कुत्र्या आईशे ज्याचे जिने, संग कोणी न करीजे. कुत्र्यासारखं ज्याचं जिन कोणाच्या दारामध्ये गेला की त्याला सांगतात जा. आणि आधारला पात्र असं जिना असेल ना, रस्त्यावरून चालले ना, ओ गोविंदराव का आम्हाला बोलायचं नाही का,
एक जीवन असं आहे की कुत्र्यासारखा त्याचा धिक्कार होतो, आणि एक जीवन एवढं आदराला पात्र होतं, प्रेमाला पात्र होतं की त्याने जरी नाही पाहिलं तरी सुद्धा त्याला काय करतात, हाका मारून घेतात, एका शार करून होकारी, आणि मग त्याला होकार देतात, हाकार देतात, या म्हणतात. लगेच बायकोला सांगतात चहा टाक, नको 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 आता जेवायचंय. नाही हो, तुम्ही काय परत परत येता का? म्हणजे तो नको म्हणतो त्याला चहा टाकतो. तो आता जेवण केलंय, नको तरी केलं तरी नाही, अर्धा कप का व्हायला घ्या. लाडू केलाय, तुमचं जेवण केलंय, नाही आता खा, एवढा खास म्हणतो. चहा घ्या म्हणतात, लाडू घ्या म्हणतात, काहीतरी फळं घ्या म्हणतात. एक जीवन जगणं असं आहे की कुत्र्यासारखं त्याचा धिकार करतात, हाड म्हणतात, त्याला घरी येऊ देत नाही. आणि एक जीवन असं आहे की ते आदराला पात्र होतं. उलट तो जर दूर असेल तर लांबून बोलवून घेतात, त्या ठिकाणी आदराने चहा पाणी करतात, दूध पाणी करतात, त्याचा आदर करतात. मी त्याचं पृथक्करण करत असताना असं केलं की मग जे जीवन चांगलं ते आदराला पात्र होतं, आणि जे जीवन वाईट आहे म्हणजे व्यसने असेल, अविवेकी असेल, अविचारी असेल, ते जीवन त्याचे. आणि मग त्या दृष्टीने या ठिकाणचा रंग हा शब्द आहे. खरा आपल्या जीवनामध्ये रंग यायचा असेल तर माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी गुण पाहिजे, काहीतरी कला पाहिजे. या ठिकाणी मृदंग वादक एक वेळ माणसं कीर्तनकाराची वाट कमी पाहतील, एवढी अधिक वाट कोणाची पाहतात? मृदंग वादकाची. त्या पटीमध्ये गायकाची वाट पाहतात, आहे का नाही? ज्यांना गायन येतं, मृदंगाची कला आहे, त्यांची वाट काय करतात? पाहतात, आले की नाही, आले की नाही. आणि मग बाकीचे आपल्यासारखे टाळकरी चिरीमिरी आले काय, नाही आले काय, आहे का नाही? माणसाकडे काहीतरी कला पाहिजे, काहीतरी गुण पाहिजे. वावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा. ऐकलंय लोक व्यक्तीला नाही जवळ बोलवतो, त्याच्या ठिकाणचा असणारा गुण, त्या गुणामुळे त्या व्यक्तीला जवळ बोलवलं जातं. एक संस्कृत वचन असं आहे, गुण हा पूजा स्थानम गुणेषु नच लिंगम नच वयहा. माणसाच्या ठिकाणी त्या गुण हा पूज्य आहे. गुण हा पूजा स्थानम गुणेषु नच लिंगम नच वयहा. त्याचं वय किती आहे, ते कोणते लिंग आहे त्याच्यावर पाहिलं जात नाही. त्याच्या ठिकाणचा त्या ठिकाणी कला पाहिली जाते. आणि याच कलेच्या योगाने माणसाचं जीवन, याच गुणांच्या योगाने माणसाचं जीवन हे रंगतदार बनतं, रंगतदार बनतं. कसं आहे, हे कीर्तन होतं, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी चर्चा होती. रात्रीच कीर्तन खूपच रंग. आता कीर्तनानंतर मंडळी जागर करतात. आता जागर बंद झाले, जागर करतात. एकदा कीर्तन सुटलं की लगेच त्या ठिकाणी भाताला बसतात. मग 2-3 वाजेपर्यंत एकादशीचा जागर, 2-3-4 वाजेपर्यंत. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चौकामध्ये एकमेकाची भेट झाली की त्या ठिकाणी म्हटले, रात्री लय भजन रंगलं होतं. येतो की नाही शब्द? भजन रंगलं होतं, रात्री लय वेळ भजन केलं. ते काय झालं, आम्ही जे भजन करण्यामध्ये जे रंगलो, म्हणजे भजनामध्ये रंगणं, भजन रंगणं. कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी जरा हास्य विनोद वगैरे झालं, लोक म्हणतात रात्रीचं कीर्तन खूपच रंगलं. आता काय झालं, आमचं कीर्तन रंगत नाही. आम्ही म्हटलं काय करावं, लोक म्हणतात तुमचं कीर्तन रंगतच नाही, तुमचं कीर्तन रंगतच नाही, तुमचं कीर्तन रंगतच नाही. मग आम्ही काय केलं, येतानाच नेवाशातून रंगाचे 4-5 डबे घेतली. म्हणतात ना देवी नवरात्रामध्ये 9 रंग. आम्ही काय केले, डबे घेतले आणि मग प्रत्येक 5-5 मिनिटाला एक रंग काढायचा, अंगावर घ्यायचा, एक रंग काढायचा, अंगावर घ्यायचा, एक रंग काढायचा, अंगावर घ्यायचा. लोक म्हटलं मला हीच काय नवीनच पद्धत काढली तुम्ही. अहो म्हणलं आम्हाला कीर्तन रंगवायचे.
या ठिकाणचा रंग हा शब्द काय तशा रंग अर्थाने आहे का? कीर्तन रंगलं पाहिजे, कीर्तन रंगलं पाहिजे. मग काय केलं? गेल्या दुकानामध्ये रंगाचे डबे आणले आणि सर्व टाळकऱ्यांच्या अंगावर होते, सर्व भजन करण्याच्या अंगावर तो रंग काय केला? शिंपडला. सगळं माता बहिणीच्या अंगावर काय झालं? रंग शिंपडला. म्हणले का? कीर्तन रंगलं पाहिजे. याला नाही म्हणत कीर्तन रंगलं पाहिजे. कीर्तनामध्ये विषय, कीर्तनामध्ये गायक, वादक, मृदंग. अहो कीर्तन सुद्धा कशात रंगतं माहिती का? कीर्तन कशामुळे रंगतं? हे ताल, स्वर, साथीदार, टाळकरी हे सगळंच एक रूप झालं तर मग. नाही तर मग आमचे गाणे पूर्वेकडे आणि टाळकरी म्हणतात पश्चिमेकडे. बऱ्याच वेळेला तसा संगत समन्वय होतो ना. म्हणजे हे गुरुवर्य शांतीराम मारुती बाबा सांगत असतात, काही काही गावाला अशी परिस्थिती असते. आपली इथं सुंदर गाय, खूप सुंदर चालतंय. काही काही गावाला गेल्याच्या नंतर खरोखर परिस्थिती होते, त्याला काही केलं नाही. आता भजनी कमी झाली, म्हातारी माणसं कशी तरी भजनाला. आम्ही प्रमाण म्हटलं, भाग गेला शेण गेला अवघा झाला आनंद. काय म्हणावं त्यांनी माग? भाग्या मेला शेण गेला. अरे बाबा, भाग गेला शेण गेला. बरेच जण ते म्हणत असताना तुका म्हणी येत नाही हो. इथे त्यांच्या मुखामध्ये दातराजांचा श्रद्धेने म्हणतात, बरोबर आहे. तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आमाजोगे, तो का म्हणे आमाजो. आता श्रद्धेने होतं, बरोबर आहे. मला सांगायचं की कीर्तन रंगायचं म्हटलं, भजन रंगायचं म्हटलं तर मग स्वर लागला पाहिजे. तो स्वर सर्वांचं बोलणं त्या स्वरामध्ये नसतं. मृदंगवादकाची ती खरी कला आहे. ती कीर्तनकार कोणत्या स्वरामध्ये बोलतोय त्या स्वरामध्ये मृदंग लावून घेणं. म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य त्यांची आठवण सांगायची आमच्याकडे. कीर्तनकार कोणत्या स्वरामध्ये बोलतोय. पूर्वी मोबाईल नव्हते, संप्रदायामध्ये पेटी नसते शक्यतो. मग मृदंग लावायचा. कीर्तनकार कोणत्या स्वरामध्ये बोलतोय त्या स्वरामध्ये मृदंग लावण्याची कला. आजही फडकरी मंडळी, त्यांच्याकडे पेटी नसते महाराज, पण लगेचच्या लगेच स्वर लावतात. या स्वरामध्ये बरणाचा स्वर, दिंडीचा स्वर, जाऊ द्या. याच्याकरता सांगत होतो की रंगणं, भजन रंगणं, कीर्तन रंगणं कशा रंगतं? व्यवस्थित स्वर लागला, व्यवस्थित त्या ठिकाणी तालबद्ध चाली झाल्या, जे प्रमाण म्हटलं ते त्याच प्रमाणामध्ये, त्याच लयीमध्ये जर प्रमाण म्हटलं, साथ केली तर मग काय होतं? ते भजन रंगतं, ते प्रमाण रंगतं. तसं आपलं जीवन आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. मग ते जीवन सुद्धा काय झालं पाहिजे? रंगलं पाहिजे. ते जीवन सुद्धा रंगतदार झालं पाहिजे. रंगतदार झालं तर आपल्या स्वैरधारेच्या पाहुण्यारावाच्या आधाराला आपण पात्र होतो. आणि जीवनाचा जर बेरंग झाला, बऱ्याच जीवनाचा बेरंग होतो. 10वी पर्यंत 12वी पर्यंत तो मुलगा अगदी काही नंबर असतो. अनेकांचा हा अनुभव आहे की 10वी पर्यंत 12वी पर्यंत तो मुलगा पहिल्या नंबरने असायचा. का कुठं माशी शिंकली, कुसंगत लागली की तो 12वी पर्यंत 1 नंबरने पास होणारा मुलगा 12वीच्या नंतर डाऊन झालेले आपण पाहिले की नाही? वायाला गेलेले पाहिले की नाही? वायाला जाणं हाच बेरंग आहे. म्हणून आता जास्त प्रस्ताव न करता आपलं जीवन हे रंगतदार व्हावं. आणि तो रंग अर्थात पांडुरंगाचा रंग असावा. म्हणून तुकोबराय सांगतात, रंगी रंगे श्री रंगे काय
मग आपण कोणत्या रंगाने रंगायचंय? रंगी रंगे श्रीरंगी. श्रीरंगाच्या रंगाने आपलं जीवन रंगलं पाहिजे. मग श्रीरंगाच्या रंगाने रंगणं म्हणजे काय? तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग. आपल्या मनाला आपल्या चित्ताला आपण कोणता रंग द्यायचा आहे? कोणता रंग द्यायचा आहे? तर श्रीरंगाचा रंग द्यायचा आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे. आणि असं श्रीरंगाच्या रंगाने म्हणजे भगवंताच्या रंगाने जर जीवन रंगलं. अरे तुकोबारांचं जीवन कोणत्या रंगाने रंगलेलं होतं? रंगला या रंगे रंगाने रंगा. महाराज तुमचा कोणता रंग आहे? मला सांगतात रंगला या रंगे. तुका रंगला पांडुरंगी. महाराज सांगतात आम्ही पांडुरंगाच्या रंगाने रंगलेलो आहोत. आम्ही पांडुरंगाच्याच रंगामध्ये रंगून गेलेलो आहोत. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. त्याच्यामध्ये विषय घेतो जनाबाई महाराज. तसा आता ज्ञानोबा बोलवतात ना, रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये. जनाबाई महाराज एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. एक एक विठाबाई भीमा आणि चंद्रभागा. तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा. इतक्या सहित त्वाबा यावे माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. विठाई ये आमच्या जीवनामध्ये ये. एकटी येऊ नको. भीमा आणि चंद्रभागा इतक्या सहित त्वाबा यावी माझे रंगणी नाचावी. माझ्या जीवनामध्ये नृत्य करावं. आणि असं जर झालं तर मग माझ्या जीवनाचं काय होईल? सोनं होईल. माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जणी. म्हणून सर्व संतांनी भगवान श्री पांडुरंगाला आपल्या जीवनामध्ये येऊन आपलं जीवन रंगतदार बनवण्याकरता प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून तुकोबाराय रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. ज्ञानोबारायांची तीच इच्छा आहे. आणि ती इच्छा आपल्या उपास्य दैवताकडे व्यक्त करत असताना अभंगाच्या पहिल्या Wow.
रंगा येई ओ येई. आतापर्यंत लक्षामध्ये आला आपल्या की तुकोबरायांनी तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, आम्हाला पांडुरंगाचा रंग लागलेला आहे. रंगाला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. जनाबाईंची तीच इच्छा आहे, ज्ञानावरांची तीच इच्छा आहे की आमचं जीवन हे रंगलं पाहिजे. कशाने? पांडुरंगाच्या रंगाने. नाही तर मग एक वाक्य असं आहे बरं का, दारूत रंगला. पुढचं काय? दारूत रंगला. पुढचं म्हणू का? संसार भंगला. जे दारूच्या रंगामध्ये रंगतात त्यांचा संसार काय होतो? रंगतो. मग कसा भंगतो? आता मला तसं सांगता येत नाही, ते नाटक वगैरे करता येत नाही बरं का. हे सगळं ऐकायचं असतात आपण इंदोरीकर बाबाचं कीर्तन ऐकायचं कधी नाही. मग कसा रंगतो? दारूमध्ये रंगला की संसार भांगला. आहे का नाही? अरे माणसाने घरात झोपावं की रस्त्यावर झोपावं? रस्त्यावर कोण झोपतं? रस्त्यावर कोण झोपतं? कुत्रे मांजर त्यांना कुठं तुमचं घर ते काय रस्त्यावर काय झोपतात, रस्त्यावर झोपतात. आता आम्हाला हे आणि रात्रीचा प्रवास करावा लागतो ना. अहो कधी कधी गंमत आहे. उघड आता हे ड्रायव्हर लोक चांगले आता सजग असतात म्हणून रस्त्यावर झोपतात बिचारे. त्यांना वाहनाची भीती नाही. आपल्यासारखा मनुष्य रस्त्यावर चालत जायचं म्हटलं जागेपणाने तर इचुकाट्याची भीती वगैरे वाटते आपल्याला. काय विधी अवस्था होते या लोकांची, काय रंगून जातात की त्यांना कोणत्या पशु पक्ष्याची भीती नाही, बिबट्याची नाही, कशाचीच नाही. ते काही खरं नाही का? अरे घरात झोपायचं, रस्त्यावर झोपतात. चांगले पदार्थ त्या ठिकाणी पत्नीने केले की ते फेकून देतात. वाईट पदार्थ खातात, रजोगुणी तमोगुणी वाईट आहार त्या ठिकाणी घेतात. हे सगळं आपण पाहिलंय आणि म्हणून संसार भांगला. अंगती इंदोरकर बाबा मोठे वाक्य सांगत असतो, ऐका, दारू विकणाराने बंगले बांधले का पिणाराने? पिणाराने बंगले विकले, वाड वडिलांची शेती विकली, घरदार विकले, पत्नीच्या अंगावरचे अलंकार दागिने विकले. काही महाभाग असे ऐकले की बायकोचा करंडा. अरे तो करंडा म्हणजे सौभाग्य आहे, तिचं सौभाग्य म्हणजे तुझं जगणं त्याच्यावर अवलंबून आहे. काही बिचाऱ्यांनी करंड्याचा नंबर लावला. मंगळसूत्र ज्याला म्हणतात ना, मंगळसूत्र म्हणजे पती आशेचं प्रतीक आहे, पातिव्रत्याचं प्रतीक आहे, पतीचं प्रतीक आहे मंगळसूत्र. ते मंगळसूत्र सुद्धा दारूमध्ये रंगल्यामुळं हे भंगलेले काय करतात, त्याचाही नंबर लावतात. वाड वडिलांची शेती त्याचा नंबर लावतात. काय का नाही, अशी भंगलेली गमत सांगतात कीर्तनकार मंडळी. बाजार करायला गेला असा भांगल्याला बाजार करावा लागत नाही म्हणा, पण कधीतरी बायकोने काम करायचं, उद्योग करायचा, नाही हातात पैसे द्यायचे, मोठेपणा पिशवी घेतली आणि बाजारात गेला. बाजारात गेल्याच्या नंतर पहिला बाजारात हजर एक आपली म्हाताऱ्याची पाठीवर त्या ठिकाणी अशी वांगी मोठ्या आशेने बसलेली. आता शेतकरी मंडळी जेव्हा पिकतात त्यांची आशा असते ना, मला जावं 2 पैसे मिळत, कष्टाचं त्या ठिकाणी फल मिळालं असते अपेक्षा. पण त्या ठिकाणी गेला, हात लावला, काय किलो वांगी त्या आजीने सांगितली. पटला, घेतला,
म्हणजे बाबा, अरे तू भवानीचे गिऱ्हाईक, तुझा हात लागला तर माझी वांगी विकले पाहिजे बरं का, माझी वांगी विकली पाहिजे, एवढी पाठी विकली पाहिजे बरं का, तू भवानीची गिऱ्हाईक घे, चांगली शुभकामना व्यक्त कर, माझी काळजी करू नको. या हाताने वाडवडिलांची 100 एकर शेती घातली, बापाचं मोठं घर बांधला घातलाय, बायकोचं मंगळसूत्र अलंकार घातलेत, आणि तुझी पाठीला या हात लागले तर तुझ्या पाठीला तुझी पाठी संपणारच आहे. मला सांगायचं की दारूमध्ये रंगला आणि संसार भांगला, तसंच काहीच याचं आहे बरं का. अरे देह विरथ झाले ऐसे जरी तुझं व्हावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. काय नाही जुगार हे भंगण्याचं लक्षण, म्हणजे भंगण्याची पायरी सुरू झाली म्हणायची. ज्याला ज्याला त्या ठिकाणी जुगार आवडते ना, काय लोक म्हणतात ते मला कसं दिसतं काय लोक कावळ्यासारखी नजर कीर्तन करायची नाही का, असे गावाने तिकडे जावं लागतं, आणि बरोबर त्या ठिकाणी भागामध्ये कीर्तनामध्ये उभे थोडीशी तोंड ओळख होते, कीर्तनामध्ये पुढे बसले तर तुमची ओळख होतेच की नाही. नेमकं त्या 2 दिवसांत जाण्याचा योग, सप्ताह संपलेला, सप्ताह संपला की ही बंदी मंडळी ती मोकळे होतात, प्रत्येक खेळत बसले. नेमकं आम्ही रस्ता विचारत असते, गाडी थांबवली, नेमकी हेच पुढं मग तुम्ही परवा कीर्तनाला पुढं होते, हा ते बाबा आपण आलो पुढं मागं नसतो, सत्यात येईल पुढं, प्रत्येक खेळाला येईल पुढं, तमाशा आला तरी त्यालाही पुढं. हा आपण कुठं मागं नसतो, सगळ्यात पुढं. मला आता पत्ते खेळून आपण जुगार खेळणं हे दारिद्र्याचं लक्षण आहे. पुढं दारिद्र्य येणार हे त्याचं स्वतःचे बाबा, हे पत्ते आता धरणं म्हणजे जुगार हे दारिद्र्याचं लक्षण आहे. पुढं आपल्याला दारिद्र्य येणार आहे असं ते सूचित आहे. आपण पत्ते खेळून बाबा पैशावर नाही हो, तेवढा टाइमपाशी आपण पैशावर खेळत नाही. अरे तुम्ही पैशावर खेळा की गमतीने खेळा. सर्प आहे ना, सर्प, साप, सापाबरोबर तुम्ही प्रेमाने खेळलं तर त्याचा स्वभाव काय, नकळी विंचा शिकुरवळलेले अंग. विंचवाबरोबर तुम्ही त्या ठिकाणी प्रेमाने खेळायला लागले, सर्पबरोबर प्रेमाने खेळायला लागले, म्हणून आता हे व्यसन म्हणजे सर्पासारखे. जितकं तुम्ही याच्यावर प्रेम कराल तितके ते चवकारणार, तितकं त्या ठिकाणी दंश करणार, तुमच्या जीवनाचा बेरंग करून सोडणार. बेरंग सगळ्यात नाव घेत बसत नाही. आपल्या जीवन रंगतदार होण्याच्या ऐवजी बेरंगी असं जीवन होतं ते होऊ नये, आणि म्हणून भगवान परमात्म्याची जीवनामध्ये अभिव्यक्ती होईल, भगवंताचा जीवनामध्ये संचार होईल, तुकोबरांच्या प्रमाणे, जनाबाईंच्या प्रमाणे, ज्ञानोबारांच्या प्रमाणे. तर मग आपलं हे जीवन रंगतदार बनेल. आजही सांगतो तुम्हाला, जे लोक देवाला मानत नाहीत, आहे एक वर्ग देवाच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये थोडीशी आळशी आहेत, नकारात्मकता त्यांच्या जीवनामध्ये आहे. पण ते सुद्धा जे भगवंताची भक्ती करतात ना, त्यांच्याबद्दल आदर बाळगून असतात. तेव्हा नाही कधी पंढरपूरला वारीला जात गेलो, नाही कधी पारायणाला बसत, नाही कधी सप्ताहाला कीर्तनामध्ये येत, पण कीर्तनाला जे येतात त्यांच्याबद्दल हे लोक आदर बाळगून असतात. आदर बाळगून सर्वजण पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, पण पंढरपूरहून वारकरी आले की त्यांच्या दर्शनाला जातील. आम्ही पापी, आम्ही नाही जाऊ शकत, पण तुम्ही गेले, चला तुमचं दर्शन घेतो असं म्हणतात की नाही, मला तुम्ही सांगा. आणखी काय जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची नुसती भक्ती केली, नामस्मरण केलं, आणखी काय आदर मिळायला पाहिजे. आणि आदर भगवंताच्या रंगामुळे मिळत असतो. आणि म्हणून त्यानुसार म्हणतात, रंगाला ये ओ ये, रंगा ये ओ ये, माझा रंग तुझे कोणी. आमचं जीवन हे तुझ्या उपस्थित होण्याने, आमच्या जीवनामध्ये येण्याने त्या ठिकाणी वाढणार आहे. पण असं आहे की हे व्यसन, दुर्व्यसन, दुर्वर्तन जीवनामध्ये आलं की जीवन बेरंग होतं. आणि भगवान परमात्मा जीवनामध्ये आला की ते जीवन आधाराला पात्र होतं, म्हणजे ते जीवन रंगतदार होतं. आपण आम्ही कीर्तनकार मंडळी काही नाही, आम्हाला 4 हात नाही, 4 डोळे नाही,
दोन तोंड म्हणू का? आम्ही काय दुतोंडी नाही, दुतोंडी आम्हाला काय दोन तोंड नाही. तुमच्यापेक्षा आम्हाला काही वेगळं नाही. तुमच्यासारखेच कपडे, हे सगळं अवयव अलंकार सगळं सगळं तुमच्यासारखंच. पण कीर्तनकार म्हटलं तर केवढा लोकांचा आदर आहे. आम्हाला 8 दिवसापूर्वी महावडगावातून फोन आलाय, मला जेवायला यायचं, तुम्ही जेवायला काय खाणार आहे? 8 दिवसापूर्वी. इथून झाले असतील माझ्या माहितीपर्यंत जवळजवळ 60-70 फोन. किती? 60-70 फोन झाले असतील. किती वाजता येणार, काय जेवण करणार, तुम्हाला जेवायला काय करायचे, काय खाता, काय आवडतं, कशाबद्दल बरं. मी सांगितलं की दारामध्ये कुत्रा आलं तर फुकणे घेऊन बसतात. आणि कीर्तनकार असं पण लागून गेला की त्या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी आदर देतात. कोणत्या स्वराला विचारतं म्हणून सांगा बघू. एवढं कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर केवढा लोकांच्या मनामध्ये आदर आहे. काही नाही, फक्त कीर्तनकार म्हणजे रामकृष्ण हरी नाम त्याचा परिणाम. ज्ञानोबा तुकाराम लगेच लोक म्हणतात महाराज घ्या गुलाबजाम. अहो ते म्हणतात शुगर झालं. नाही नाही, झाली तरी 1 गोळी जास्त घ्या, पण आमचा एवढा लाडू खा, एवढे 2 गुलाबजाम खा म्हणजे खा. आम्ही रोहितच्या घरी दूध घेत नाही, पण गेलो तर घेतलं. आईने विचारलं तूप टाकू का? किती लोकांचा आदर असतो सांगा. हा आदर कशाने मिळतो? काही नाही. कीर्तनकार म्हटलं तर एवढं 2 तासापुरतं व्हायना बाबा भगवंताच्या रंगामध्ये रंगून जातो. म्हणून लोकांच्या मनामध्ये एवढा आदर भाव आहे. हा आदर भाव अर्थात भगवंताचा आहे, हा आदर भाव अर्थात संतांचा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात रंगाई ओ ये, रंगाई ओ ये. आणि मग आमच्या जीवनामध्ये जसं माणसाला एखाद्याला बोलायचं असेल ना, मग प्रेमाने बोलावं लागतं, आहे का नाही? प्रेमाने बोलावं लागतं. आणि मग ते प्रेमवाचक शब्द कसे वापरले? विठाई, हे विठ्ठला म्हणायला पाहिजे होतं ना, हे कृष्ण म्हणायला पाहिजे होतं ना. तर विठाई कसं आहे? आई हा शब्द स्नेह निर्माण करणार आहे. मंडळी ऐका, आपण भारतातले आहोत, आपण हिंदू आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये कोणतीही स्त्री असो, त्या स्त्रीला आपण आई म्हणून पाहावं, आई म्हणून बोलावं. मी पुन्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांचं उदाहरण देणार आहे आई करता. पुन्हा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण देणार आहे. परत स्वामी विवेकानंदांचं उदाहरण सांगणार आहे. सर्व संतांचे पण हे स्पष्टपणे दाखले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काही कुटीलखोर लोकांनी तुकोबारायांचं शील भ्रष्ट करण्याकरता, अर्थात अपकीर्ती करण्याकरता, महाराजांची कीर्ती झाली ना, मग ती कीर्ती कलंकित झाली पाहिजे म्हणून एका वेश्येला त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं आम्ही सांगतो ते काम करायचं. काय तुझ्या दिवसाची रोजंदारी असेल ते आम्ही देतो. म्हणजे अशी काही परोपकारी मंडळी असतात ना, ते सत्ताला वर्गण देणार नाही, मंदिराला देणार नाही, चांगल्या कार्याला नाही देणार. यांचे पैसे पुढं निवडणूक एखाद्या उभा करतो, उभा राहा. आता म्हणतो ते उभं राहायचं काय सोपं आहे काय? पैसे तुला काय करा, आम्ही येत नाही. एखाद्याचे भांडण लावून देतील, त्याला सांगतील केस कर. त्याला केस करायला तर ते पोलिसांमध्ये पैसे द्यावे लागतात, आम्ही येत ना. निवडणुकीला पैसे देतील, पोलिसात जायला पैसे देतील, वकिलाला पैसे देतील. आणि यांच्याकडे सप्ताह करणारे कार्यकर्ते गेले ना, आमच्याकडे काय, हे आमचं नुसतं दिसाय नाही आणि आमच्याकडे काहीच नाही. असे परोपकारी माणस तो गोवरांचा शील भ्रष्ट करण्याकरता म्हणून त्या वेश्याला वर्गणीच नाही का ते नाथ महाराजांना राग यावा. म्हणजे एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला, नाथ महाराजांकडे काहीतरी आपली दान भिक्षा मागावी, त्या ब्राह्मणाला पाहिजे. कशा करता आला? मुलीचं त्या ठिकाणी लग्न वगैरे आलंय, त्याच्याकरता काही मदत नाथ महाराज करते म्हणून आलो. नाथ महाराज तुला किती पैशाची अपेक्षा आहे? काय द्यायचं? 100-200 रुपये. आणि तेवढे जर आम्ही तुला दिले तर पण द्या म्हणे. एक काम करावं लागेल, नाथ महाराजांना राग आणावं लागेल. कारण का नाथ महाराजांची किती शांती ब्रह्म म्हणून झाली होती ना. का कोण जाणे
असा काही एक वर्ग असतो की त्यांची ती शांतीब्रह्म उपाधी, शांतीब्रह्म म्हणून प्रसिद्ध झाले ना, ती कलंकित झाली पाहिजे म्हणून त्या ब्राह्मणाला वर्गणी करून दिली आणि जा नाथ महाराजांना राग आला पाहिजे. ती गोष्ट आपण ऐकली असेल. मग तो पाय त्याच वाड्या असं नाथ महाराज पूजा करतात, तिथं गेला. नाथ महाराज सांगितलं तुम्ही थोडे देवाणीवरती झाले, ते पाय त्या जोडे काढे चांगले कपडे काढे सुद्धा तो आठवण नाही झाले, तो आईस्क्रीम झाला. नंतर गिरजाबाई वाढायला लागल्या पंक्तीमध्ये, बोलत त्याला जेवायला आपल्या शेजारी घेऊन बसले. पंक्तीमध्ये गिरजाबाई वाढायला लागल्या. नाथ महाराजांना राग आणण्याच्या हेतूने पुन्हा तो गिरजाबाईच्या पाठीवर टुंकून उडी मारून बसला. नाथ महाराज गिरजाबाईला सांगतात बरं का गोदेव पडतील म्हणे. कसे लोक असतात नाथ महाराजांना राग आणण्याचा. तुकोबा आहे वैराग्यवान आहेत ना, वैराग्य तुकोबा आहे ना, मग तुकोबारांचं ते वैराग्य कसं भ्रष्ट करायचं त्या देशाला वर्गणी दिली आणि सांगितलं जा जाई वो तुम्हारे पूर्ण समुदाय केलं सांगितलं जा. ही गेली. महाराज भांडार भजन करतात आणि मग आता ती वेश्याची ज्या वाईट वृत्तीच्या श्रेय असतात, एखाद्या पुरुषाला भ्रष्ट करायचं म्हटलं तर का जाऊ दे, आपल्याला त्याचा विचार नाही करायचा. गेली पैशाच्या आशेने मनुष्य काही करेल. त्याला जरी तुकोबारांचा महिमा कळत होता, त्या ठिकाणी ही जाते, नाना प्रकारचे कटाक्ष हावभाव त्या ठिकाणी करते, महाराजांना विचलित करण्याचा प्रयत्न करते. मग महाराज तिला सांगतात होता म्हणे तुला पाहिजे भ्रतार तरी काय न थोडे झाली बाई, तुला जर भ्रतार म्हणजे नवरा जर तुला पाहिजे तर देव काय ओस पडलं का, तू इकडे कोणीकडे आली. माता मला प्रमाण म्हणायला लागले होते जाई व तू माते. मला देव सांगू दे माता, आई शब्दाकरता सांगतो तुम्हाला. अरे कोणती श्री किंती वाईट भावनेने समोर येऊ द्या, समोरच्या व्यक्तीने मातृत्व भावनेने पाहिलं ना, काय बिज्जत आहे. पुढचा वाईट प्रसंग घडायचा, जीवन कलंकित व्हायचं. ह्या गोष्टी आता जाणीवपूर्वक बोलावं लागायला. काय बिज्जत आहे समोरची बहीण किंवा आई म्हणून कोणती परिस्थिती असेल ना, आपल्या आईला तर आई म्हणायचंच आहे, प्रश्नच नाही. आपल्या बहिणी तर बहीण म्हणायचं आहे, पण त्याच वयाच्या दुसऱ्या ज्या स्त्री असतील ना त्यांना आई किंवा बहीण भगिनी म्हणण्याची आपली संस्कृती. मी तुकोबारांचं सांगितलं, मला छत्रपती शिवरायांचं सांगायचं. कल्याणचा सुभेदार, कल्याण कुठं आहे? कर्नाटकमध्ये. जसे त्या ठिकाणी सुरत तसं कल्याण, त्याच्यावर स्वारी केली आणि तिथलं ते खजिना आणला. त्या कल्याणच्या सुभेदाराची सुंदर अशी सून ती त्यांनी काय केली, लुटून आणली मावळ्याने. खजिना आणला, मोठ्या आनंदाने सांगितलं माझं खजिना आपला कोशागारामध्ये जमा करा. आणि मग हे तोंडावर असा झाकून चुरका टाकलेला तो काढला. यांना मावळ्यांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बक्षीस देतील. वा 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 वा. ते छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ पुत्र होते, जिजाऊ पुत्र होते. त्यांनी ते स्त्रीकडे पाहिलं आणि मग मावळ्यांचा भाव लक्षामध्ये आला, यांना काय करायचे, कशा करता आणल्या स्त्रीला. मग शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द पडले, बाहेर पडले की असंच्या असती आमची आई सुंदर रूपवती, आम्ही सुंदर घालो असतो वदली छत्रपती. कल्याणची सुंदर सुभेदाराची सुंदर अशी श्री सोन, तिला पाहिल्याबरोबर महाराज आई हे बोलतात, तुकोबर आई हे बोलतात. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले होते, जवळजवळ 1.5-2 महिने तिकडे होते. कुठेतरी त्या ठिकाणी आता त्यावेळेला स्वामी विवेकानंदाचे संन्याशी कसे लोकांनी वर्गणी करून दिलेले पैसे त्यांना प्रवासाला पुरले, पण तिथल्या व्यवस्थेला पैसे नाही. परदेशामध्ये आहोत, कोणी परिचय यायचं नाही. स्वामी विवेकानंदांनी धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता, या हिंदू धर्माकरता रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यामध्ये झोपली. तुम्हाला ऐकून ठेवा, रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यामध्ये झोपावं आणि दिवसभर शहरामध्ये फिरावं, भेटी घ्याव्यात, धर्मतत्व सांगावे. त्यांचं ते अंगलविद्या विभूषित उंच पुरं धिप्पाड असं गोरगोमतर ते स्वरूप स्वामी विवेकानंदाचा आपण पाहताना फोटो काय त्यांचे ते डोळे वगैरे ते सर्व पाहिल्याच्या नंतर तिथली एक लेडी
फिदा झाली. मग स्वामी विवेकानंद म्हणायची ताकद नाही झाली तिची, मला तुझं लग्न करायचं वगैरे. आडपडद्याने बोलली, ती असं नाही खात, काही माणसं असं खातात. आडपडद्याने बोलली. कसं बोलली? विवेकानंद म्हटली की माझी अशी इच्छा आहे की मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा. काय म्हटली चरित्रामध्ये असं बघायला, मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा. तर स्वामी विवेकानंद लक्षामध्ये आलं, बाई आपलं लग्न व्हायचं, ज्यांचं लग्न होतं त्यांना मुलं होतच. बरं जरी मुलं झाली तर ते बापासारखे होतच नाही. किती फरक आहे बापाच्या स्वभावामध्ये मुलाच्या स्वभावामध्ये, फरक असतो. तसे मुलं होतात का? नाही होत. आणि मग तो कधी 25 वर्षांनी तुला दिसायचा, त्यापेक्षा असं करणं, मलाच मुलगा मानणं. आई, आई हा शब्द कसा पावित्र्य वाचक आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीला तुम्ही आई म्हणा. आई म्हटल्याबरोबर त्या ठिकाणची वाढ आपुलकी निर्माण होते. मला आई म्हणजे प्रेमाचा झरा आहे, प्रेमाचा त्या ठिकाणी पाझरच आहे, प्रेमाचा पानाच आहे. म्हणून विठाई कसं आहे, विठ्ठल हे पुरुषाला जर विठ्ठल म्हटलं ना, पुरुष लवकर प्रसन्न होत नाही. पण आमच्या माता भेटलीनुसार आई तुम्ही म्हटले ना, आई बस ती आई पाहणवतेच. बसा, चहा घ्या, नाश्ता करा, जेवण करा. असा आई या शब्दामध्ये त्या ठिकाणी प्रेमाचा झरा आहे, प्रेम आहे. विठाई, किठाई किंवा मिठाई, कृष्णाई आणि ते नाव आलेले किठाई. आता कसं आहे, विठ्ठल म्हणून मिठाई, कृष्ण म्हणून कृष्णाई, पण किठाई काय भानगडी किठाई? आता हजारो नाव आहे देवाचे, हजारो. त्या हजारो नावाच्या मध्ये पुढे तुम्हाला किठ्ठल असं नाव आलंय का? विठ्ठल आलंय, कृष्ण आलंय, पण किठाई इथं म्हटले नाही. किठाई, किठ आई. आता हे किठ किठ काय आहे? कोणत्या कीर्तन करायला विचारा, कथा करायला विचारा. आणि किठ्ठल काय हो? किठ्ठल, किठाई काही नाही. आपण जसं म्हणतो की नाही, हे लहान मुलगा असतं, ताना मुलगा असतं, आईला बोलत असताना त्याला भाकर म्हणता येत नाही, ते काकर म्हणतात, काकर. त्याला पाणी म्हणता येत नाही. मग त्याला जर तहान लागली ना, त्या आईला म्हणतं मानी, मानी, काकर, मानी. ते असं काहीतरी ते कोणताही फळ असेल ना, त्याला असं अशा एक बोबड्या अशा ते बोलत असतात, उच्चारत असतात. तसं या ठिकाणी ज्ञानोबा बोलतात किठाई. आता हे कोणत्या व्याकरणाच्या भाषेमध्ये नाही, हे नाव नाही, पण त्या ठिकाणी ती प्रेमाने बोलायचं आहे ना. मग विठ्ठल, किठ्ठल, जसं आपण म्हणतो की विठ्ठल विठ्ठल, कृष्ण कृष्ण, राम भीम. आता राम आहे पण भीम काय आहे? आपण म्हणतो की नाही भाकर बिकर, भाकर बरोबर आहे, पण बिकर काय? आपण म्हणतो की नाही भाजी बीजी, बोलता असताना असं बरोबर होतं, भाजी बीजी. हा, कपडे बिपडे, प्रत्येक पदार्थाला असं आहे, कपडे बिपडे. आता कपडे बरोबर आहे अंगावर घालायचे, पण बिपडे काय? बिपडे. आता हे माईक आहे समोर, माईक, माईक, बीक. आता हे माईक बरोबर बीक काय? बीक. डोक्याला त्याला आपण म्हणतो केस, 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 बिस. आता काय सगळं सांगत बसलो तुम्हाला. कपाळ, बिपाळ, नाक, बीक. आता नाक बरोबर आहे हो, पण बीक काय? बीक. तसं आता हे किठाई, किठाई, विठाई, किठाई. हे विठ्ठल, तसं किठ्ठल. लहान मुलगा तसं प्रेमाने बोलतो तशा पद्धतीने. म्हणून विठाई, किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगाई ओ ये विठोबार कुमारी, 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 Bye.
कृष्णाई का नाही आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन त्याच्यामध्ये रंगणार आहे. येयो वैकुंठवासिनी तू राहते कुठे? वैकुंठवासिनी वैकुंठामध्ये. जसं आमच्या गावाचं नाव आखे गाव आहे, मधोमधक महाराजांचं गाव. बीड, त्यांचं गाव बीड आहे. आणखी कोणाचं काय असेल, कोणाचं काय असेल. मग त्या गावात त्या ठिकाणी तसं त्या ठिकाणी भगवान कुठे राहतो? वैकुंठामध्ये. आगाय वैकुंठ नायका वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी रंग लागला अंगणी, रंग लागला अंगणी माता बाबुळाची वेणी, रांगू लागला अंगणी रांगू वैकुंठीचा हरी. म्हणून येईवो वैकुंठ वाशिनी, वाशिनी म्हणजे वास करणारी राहणार. येईवो वैकुंठ वाशिनी विठाई जगत्रय जननी. विठाई तू तिन्ही जगाची बरं का काय आहे? जननी म्हणजे जन्म देणारी, या सर्व विश्वाला प्रसवणारी आहे, या विश्वाला जन्म देणारी आहे. विठाई जगत्रय जननी तुझा वेधू माझे मनी. वेध लागणं म्हणजे ती वस्तू कधी प्राप्त होते? एक आवड निर्माण होणं. वेध लागणं म्हणजे काय? त्या वस्तूविषयी त्या पदार्थाविषयी आकर्षण निर्माण होणं. आकर्षण. वेध लागणं म्हणजे काय? आकर्षण निर्माण होणं. तुझा वेधू माझे मनी रंगा येईवो ये. जसं आपला मुलगा दूरच्या गावाला शिक्षणाकरता त्याने फोन केला, मी 7 वाजेपर्यंत येतो. मग आई वडिलांचे त्या भेटी करता जी आस निर्माण होती की नाही, जी भावना निर्माण होते ना, त्याला म्हटलं जातं वेध. चित्त वेधून घेणं, मन वेधून घेणं. म्हणून तुझा वेधू माझे मनी कटिकर विराजित. तू येत असताना कसं हे माहिती का? कटेवर हात ठेवणं, सुंदर ते ध्यान विटेवरी करगटावरी ठेवनिया, करगटावरी ठेवनिया. कट म्हणजे कंबर, कंबरेवर असे हात ठेवलेले आहेत. मग कटी कर विराजित, कंबरेवर हात ठेवलेले असं जे रूप आहे. मुकुट रत्न जडी कंबरेवर हात ठेवलेले आहेत आणि डोक्यावर मुकुट आहे. आणि तो मुकुट कसा आहे? रत्न जडीत. म्हणजे आता नवरात्र चालू आहे,
पांडुरंगाला 9 दिवस 9 प्रकारचे अलंकार आहे ना, परंपरेने ते अलंकार घातले जातात. प्रतिपदेला कोणते अलंकार, द्वितीयेला कोणते अलंकार, तृतीयेला, चतुर्थीला, पंचमीला, नवरात्र ज्याला म्हणतात ना, 9 दिवस 9 प्रकारचे अलंकार असतात. काही भाविक आता पंढरपूरला जाऊन राहतात. 9 दिवस ते 9 प्रकारचे अलंकार, 9 प्रकारचे मुकुट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ते मुकुट आहेत. आपण कधी कधी पाहतो की नाही, देवाला अनेक प्रकारचं रूप त्या ठिकाणी दिलं जातं. एक पेशवाई पगडी, कधी धनगराची पगडी, अंगावरती घोंगडी, हातामध्ये चांदीची काठी, चांदीचं धोतर, सोन्याचं धोतर. आता मोठ्या माणसाचं काय, चांदीचं धोतर, सोन्याचं नेसते. आता आमच्या मंडळीकडे नाही कधी एवढं लॅबिटिक काठाचे असे ते धोतर ते काठ झाले दिसते नाही. मोठ्या माणसाचं लक्ष नाही. आणि मग देवाचे रूप आहे ते 9 दिवस 9 प्रकारचे अलंकार. देवाला सोन्याचा गंध आहे. गंध कशाचा आहे? सोन्याचा गंध आहे. हो, कंठी कौस्तुभमणी, ती कौस्तुभमणी कंठामध्ये असतो. योगाने आपण जाऊन लाईट झाली, आता लाईट जात नाही, आता ते ऑर्डर असतं. पूर्वी आमच्या भाग्यामध्ये तो काळ पाहायला भेटला की बरोबर गेलं ते लाईट गेली, तो असा कौस्तुभमणी असा हिरवा असा चमचम 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 करतो. लाईट गेली ते एकट्याच मनाचा उजेड. चला, हे देवाचे अलंकार आहे, त्याच्यामुळे देव शोभत नाही. पण आपली भावना असते की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अहिल्यादेवी होळकर त्यांनी काय अलंकार दिलेले तशी नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय अलंकार दिले तशी नोंद आहे. पेशव्याने काय अलंकार देवाला दिलेले आहेत. मग ते अलंकार परंपरेने कोणत्या दिवशी कोणता अलंकार घालायचा, समानता अलंकार घातले जातात. पण आता 9 दिवस 9 प्रकारचे अलंकार, कटिकर विराजित, मुकुट रत्न जडित. याच्याकरता झालं ना रत्न जडित मुकुट. आपल्याला टोप्या असून असून किती टोप्या आपल्याला एकच. आता ते टोपे कोणी घाली तर कीर्तनमध्ये तसं वारता येत नाही म्हणून म्हणजे आता टोप्या गेल्या. म्हणून मुकुट आहे, राजाचा मुकुट रत्न जडित, मुकुट रत्न जडित. काशी कशीला पितांबर आणि कमरेला पितांबर. कसणं म्हणजे नेसणं आहे का नाही, कसून आवळून त्या ठिकाणी बांधणं. काशी कशीला पितांबर तैशी येई का धावत. बरं का, आमच्या जीवनामध्ये रंग येण्याकरता सावकाशी नको, धावत ये धावत. बरं का, धाव घाली आई आता पाहती सकाळी, तैशी येई का धावत. कटिकर विराजित मुकुट रत्न जडित, काशी कशीला पितांबर तैशी येई का धावत. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमलाकरे. विश्वंभरे कमल नयन कमलाकरे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमलाकरे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमलाकरे.
आपण शेवटच्या चरण आहोत. शेवटचं चरण विश्वरूप. देवाला किती विशेषणं दिली. विठाई, कटिकर विराजित, आणि तो आता विश्वरूप म्हणजे तू अशी मर्यादित स्वरूपाची नाही, व्यापक स्वरूपाची. विभू म्हणजे व्यापक स्वरूपाची आहे, व्यापक, संकोचित नाही. आपण संकोचित आहोत. संकोचित म्हणजे काय? आता माझं गाव आखेगाव आहे, माळवाडगावमध्ये आहे. आखेगावमध्ये माझा आभार म्हणजे मी तिथं नाही. आपण संकुचित आहोत. महाराज बीडचे आता माळवाडगावमध्ये आहेत. आता बीडमध्ये आहेत का? बीडमध्ये नाही. बरं जाऊ द्या. आम्ही दुसऱ्या गावचे. तुम्ही आपापलं घर आहेच की नाही तुमचं? कुठेतरी वस्तीवर वळते, कुठे घरात तुम्ही राहत असाल ना. आता तुम्ही तुमच्या घरात आहात का? आता तुम्ही कुठे आहात? देवीच्या मंदिरामध्ये, कीर्तनामध्ये आहात. म्हणजे घरी तुमचा काय आहे? अभाव. म्हणजे आपण कसे आहोत? व्यापक नाही, आपण संकुचित आहोत. भगवान तो व्यापक आहे. सभूमी विश्वतो अतिष्ठ दशंगुलम. तुकोबाराय वर्णन करतात असं करता, तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही देश. तो भगवान परमात्मा देश विदेशामध्ये कण कण में है भगवान. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. त्रिभुवनामध्ये तो भगवान परमात्मा व्यापक आहे. काय ते भक्त प्रल्हाद भजन करतात. एवढं करतात भक्त प्रल्हादाने भजन करू नये म्हणून हिरण्यकश्यपूने 13 प्रकारचे प्रयत्न केले भक्त प्रल्हाद मारण्याकरता, वध करण्याकरता. मोठमोठे प्रयत्न. उकळते तेलाच्या कडे टाकणं, उंच कडून ढकलून देणं, मधोमध ताटीच्या पायाखाली तुडवणं. तरी भक्त प्रल्हाद मरत नाही. देव राखेत आहे, मारी कोण न मोडे काटा हिंडतावन. शेवटी त्या हिरण्यकश्यपूने वैतागून त्रागाने विचारलं की एवढा प्रयत्न केला तरी सुद्धा तू मरत नाही, तुझा तो नारायण आहे कुठे? काय भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं शिकवल्यासारखं. बाबा आहे कुठे काय विचारता? तो नाही कुठे? तो नाही ऐसा ठाव उरला शेक बर का. तो बहुकाल दृष्टी आहे की देखा ना. अरे तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. तो नाही कुठे? तुम्ही आहे कुठे कशाला विचारता? त्याने सांगितलं, सांग तुझा नारायण या खांबामध्ये आहे का? एवढ्या विश्वासानं उत्तर दिलं असेल भक्त प्रल्हादाने. हो बाबा त्या खांबामध्ये आहे. भगवान परमात्म्याला त्या खांबामध्ये प्रगट व्हावं लागले. असं ठरवलं होतं का अगोदर? हिरण्यकश्यपू विचारी, देवा खांबामध्ये आहे का? आणून तुम्ही तिथे येऊन बसा. असं झालेलं होतं का? पण भक्ताचा तेवढा विश्वास, बाबा हो त्या खांबामध्ये आहे. आणि मग खांबामध्ये लाथ मारली दुर्जने नारायण प्रगटले. आता मी कीर्तन करतो, आपण कीर्तन ऐकताय, आपण सर्वजण देवाचं महिमान जाणून येत. आपल्याला जर विचारलं या खांबामध्ये कशाला? मारुतीची मूर्ती, त्या मूर्तीत मारुती आहेत का? काय उत्तर देणार आपण? सांगा बरं. काय उत्तर असणार आहे आपल्याकडे?
आता कीर्तनापुरतं नाही, मनाला विचारा काय उत्तर आहे. नाही, आपण सांगू शकत नाही जाती टोकपणे. म्हणजे मला लोक हिनवतात ना, दगडात देव असतो का, दगडात देव असतो का, एकही आपल्यासारखं उभा राहत नाही ना, गजरो धरून त्याचं चल तुला दगडातला देव दाखवतो. आपली ताकद नाही आणि आपल्या समोर ते बोलतात दगडातला देव, दगडातला देव, दगडातला देव, दगडात कुठं देव असतो, दगडात कुठं देव असतो. आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. आपण त्यांना नास्तिक म्हणत बसतो, पण आपला अस्तित्व आपण कुठं भक्तप्रमाणासारखं त्या ठिकाणी काय करतो, प्रगट करू शकतो, सिद्ध करू शकतो, नाही करत. विषय आहे की तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे, आपण संकुचित आहे. आता इथं मंदिरात आहोत, घरी नाही. आता कीर्तन झाले तर घरी जाऊ, मग मंदिरात नाही. तसं ईश्वराचं नाहीये, तो सर्व ठिकाणी व्याप्त आहे. इथं आहे, घरी आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी. तो आत आहे, बाहेर आहे. तो स्वर्गात आहे, मृत्यूलोकात आहे, पाताळात आहे, कण कण में आहे भगवान. उत्तर घ्या एका वाक्यात, सर्व ठिकाणी तो आहे. म्हणून विश्वरूप, विश्वंभरी, विश्वाचं भरण पोषण करणारे, त्याला विश्वंभर नाव. काय ईश्वराचे जे अनेक नाव आहेत ना, त्याच्यामध्ये विश्वंभर एक नाव आहे. आता तुम्हाला भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं सख्य माहिती. फिरत असताना सर्गीने देवा घेतलेली 1000 नावे ठेवणे आपण, एवढे कुठे नावं लागतात का, आम्हाला त्यात 1-2 नावं द्या ना. अरे बाबा, माझे ते नाव काय एखाद्या आत्याने ते पाण्यात घालून ते घोगऱ्या वाटून नाव ठेवलेलं नाही. नावासारखी करीन कुठे नाही त्रिभुवनी. माझे नाव काय तुमच्या गावात त्या नावाप्रमाणे एक नाव करणी दुसरीच आहे का नाही. एखाद्या बाईचं नाव गंगूबाई, तेवढं हौशील नाव ठेवलं असतं, गंगू नाव गंगूबाई, अम्माईना भर आंघोळ नाही. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. बर का, एखाद्याचं नाव लहानपणी कौतुकाने, आता संस्कार असतात, मुलाचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं, ज्ञानेश्वर ठेवलं की मग त्याला काय म्हणतात सगळेजण, माऊली 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 माऊली. मग त्याचं नाव माऊली पडलं. मित्र विचारत गेले, माऊली कुठे, म्हणजे घेतलं जाणं. गेले गोदावरीला, वारे वा माऊली. ऐकते काही माऊली नावाला अर्थ. देवाच्या नाव असे नाहीत, प्रत्येक नावाला अर्थ आहे. अनेक नावं असे की त्याच्यामध्ये आपलं संकट जातं. तुम्हाला ताप आला, कोणत्या नावाचा उच्चार केला तर त्या नावाने ताप जातो. ऐका मंडळी, आपण प्रवासामध्ये निघालोत ना, प्रवासामध्ये विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, अपघात होऊ नये असं ज्याला वाटतं ना, नारायण हरी नामाचा उच्चार करून निघायचं. नारायण हरी उच्चार नामाचा ते कधी काळाचा ऋण नाही. उगाच नावं नाही ते, त्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. अनंत म्हणती माझी या स्वामीती, अनंत कोण त्याचे म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी या स्वामीती, पोषितो विश्वाचे म्हणून या. असे त्याचे नाव आहेत. अरे बाबा, हे सगळे नावं त्या नावाप्रमाणे मला काही कर्तव्य पार पाडावे लागते. मग आम्हाला पाडता येत नाही का अर्जुन म्हणला. मग तुला कोणतं नाव आवडतं, कोणतं नाव घेतलंय? कृष्ण राम काय विश्वंभर. हा, विश्वंभर नाव चांगलं आहे म्हणे, विश्वंभर घे बाबा तुला. म्हणून भगवान कृष्णानं अर्जुन निघाले फिरत फिरत, गुहा दिसली, चल म्हणे गुहेत काय पाहू. आत गेले 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 चांगले 2 किलोमीटर लांब गुहा. एवढे गुहा आतपर्यंत काय. आत गेले तिथं 7 ऋषी ध्यानस्थ बसलेले. त्यांच्या समोर अशा मोठमोठ्या समया, चांगलं एक डबा तेल बसल, 15-15 लिटरचा एक डबा तेल बसल, अशा मोठमोठ्या समया. आणि त्या समया आणि त्या 7 जणांच्या पुढे 7 समया असे ध्यानस्थ बसलेले. पण काय झालं, एक जणांनी डोळे उघडून पाहिलं तर समयचं केलं संपलं. आता त्या समयातली 10 मिनिटाच्याच काहीतरी सोबती, नाही तर मग अंधार होईल. आता गुहा आत 2 किलोमीटर आणि पूर्ण आता त्या समया त्याच्यानंतर काय अंधार. एक जणांनी डोळे उघडले, शेजाऱ्याला उठवलं, ध्यान काढून बसला म्हणे. आता समय भीतीला अंधार पडणारे, सगळ्या त्या समाजात तेल संपलेलं आहे. एकमेकाला सगळ्यांनी एकमेकाला उठवलं, त्याने त्याला उठवलं, त्याने त्याला उठवलं, त्याने त्याला उठवलं. 7 जण त्या ठिकाणी समाधीतून बाहेर आले. समाधी भंग पावली. आमचा शेवटचा साप, अरे त्याकडे कशा करताय तुम्ही, ध्यान मोडलं, झोप मोडली तर मला राग येतो. तसं काय ध्यान भंग केलं म्हणे. अरे म्हणे हे समय तर तेल संपलं, अंधार होईल ना, करणार काय मग, काही देणं म्हटलं आहे का.
आता मोबाईलच्या टॉर्च काय आहे इथं? अंधार होईल ना. ते म्हणे तुम्ही ज्याचं ध्यान करता त्या विश्वभराला काळजी आहे का नाही काय तुमची? तुम्ही तुमचं आपलं गपचूप ध्यान करत बसाल, गुपचूप भजन करणार, भजन करणार आणि कशाला खायची प्यायची चिंता? देव तो अन्न बसलं जाता येसो विश्व मरो देवसो भक्तांची उपेक्षते अनन्यश्चिंत येतो मग आपण त्याचा म्हणजे भगवान भजन करतो, भगवान करतो, खायला देणार आहे ना. देव तो अन्न बसलं जाता, कशाला आपण काळजी करायची? मग तो जो होता ना एक जण म्हटला, कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्ही ज्याचं ध्यान करता तो भगवान कृष्ण आपण ते विश्वभर पाहून घेईल ना. हे म्हणले शाने हो, आता विश्वभर पाहून घेईल. तो काय घेत आहे काय? मग त्यांनी जर नाही पाहिलं, जर समाधी विद्या त्या समाय विद्याने जर अंधार झाला मग काय करायचं? त्याने आपण तपश्चर्या कशाला केली? कमंडोर पाणी घ्यायचं, हातावर घ्यायचं, ते पाणी अभिमंत्रित करायचं आणि त्या विश्वभराला भस्मसात करून टाकायचं नाही. आणि हे सगळं कोण ऐकत होतं? हे आत्ताच विश्वभर झालेली अर्जुन आणि भगवान कृष्ण. आणि अर्जुन म्हणतो कृष्ण हे काय भानगड आहे? ते भानगड अशीची. आता ते तर म्हणतात विश्वभर विश्वभर विश्वभर. विश्वभर कोण? ते म्हणले विश्वभर म्हणजे आपणच. ती माझी जबाबदारी असते या समायामध्ये तेल भरणं आणि मी ते भरीत असतो. तू कोण आणून भरतो? आणि हित कला आहे म्हणे. मग आता काय केलं पाहिजे? बा बाबा त्या समय भरल्या पाहिजेत. त्या समय वेगळं ते कमवतो पाणी घेतील आणि तुला भस्म करून टाकतील. बाप रे. आणि मग आता कधी बाहेर जाऊन, कधी त्याला डबा आणून, कधी त्या समय भरू आणि एवढा वेळ जाईल आणि ते आता 10 मिनिटं समय दिसतील आणि मग माझं कसं होईल? म्हणजे आता शापच तुला. देवा हे विश्वभर नाव तुझी तुला लखला, मला नको म्हणे. संपला का म्हणे तुझी हौस? हो संपली. आणि मग अर्जुनाने भगवान कृष्णाकडे त्यांचं ते नाव लखला म्हणून दिलं. आता भगवान कृष्ण काय घडी मोडी ह्याला मात्री. अरे राणा रंग डोंगर की राई, त्याला लगेचच्या लगेच त्या ठिकाणी डोंगराची राईचा डोंगर करता येतो. तर शेवटी राईचा डोंगर पर्वत राही. राजाचा रंग रंगाचा राजा नुसते त्याच्या संकल्प मात्रामध्ये होतं. संकल्प केल्याबरोबर त्या समयात रुंब तेलाने भरल्या. आणि मग अर्जुन म्हणतो हे कसं केलं? तू तर कुठं बाहेर गेला नाही, कुठं आणला नाही. अरे वा, याला तर म्हणतात माझी जी क्षमता आहे. नुसता संकल्प केल्याबरोबर त्या समयात, नुसता संकल्प केल्याबरोबर कोण भरलं पाहिजे भरलं. कोणी अतृप्त राहणार नाही, नाही राहणार. ही भगवंताची काय आहे? ही संकल्प शक्ती आहे. आणि मग विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमलाकरी. भगवंताचे जे नेत्र आहेत ना कमळाप्रमाणे आहे. कमल नयन कमलाकरी तुझे ध्यान लागो बाप रघुमादेवरे. मला तुझं ध्यान लागावं, तुझं चिंतन, तुझं स्मरण माझ्याकडून व्हावं. आणि ते स्मरण झालं तरच माझं जीवन त्या रंगतदार होणार आहे, म्हणजे आधाराला पात्र होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली म्हणून आपला नवरात्र महोत्सव कालपासूनच सुरू झाला आहे. मी सांगितलं की मोठ्या भक्तिभावाने हा नवरात्र महोत्सव होतो. व्रत तर करतात, उपवास तर सर्वजण करतात. विशेष करून माता भगिनी, पुरुष बांधव सगळीच मंडळी उपवास करतात. आमचे तरुण बांधव ज्योत आणतात. अर्थात त्यांची भक्ती. जगदंबेला आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करीन बाई आमच्या तरुण बांधवांच्याकडे त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश कर. त्यांचं मन बुद्धी चांगली ठेव. त्यांच्यावर कृपा कर. उच्च शिक्षित होऊ दे. त्यांचं जीवन सुखी हो. सर्वांचं आपल्या उपनिषदाची प्रार्थना सर्वैक्य सुखीने संतो. आमच्या तरुण बांधवांच्या करता विशेष आम्हाला ही मागणी आपल्या शक्तीकडे मागायची आहे. ही शक्तीची उपासना आहे. आपल्या जीवनामध्ये शक्ती पाहिजे, बल पाहिजे, ताकद पाहिजे. कीर्तन करायची शक्ती पाहिजे. कीर्तनामध्ये घेऊन राहायचे शक्ती पाहिजे. गायन करायची शक्ती पाहिजे. मृदंग वाजवायची शक्ती पाहिजे. तुम्हाला वाटत असेल एकदा इकडून मारायचं, एकदा इकडून मारायचं. कीर्तन झाल्यानंतर भूक लागते.
मृदंगवादकाला किंवा मग कसं बी त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे. आणि कीर्तनामध्ये बसून कीर्तन ऐकण्याकरता शक्ती पाहिजे. नाही तर आता निवेदनाचे गुडघे ठणकत असते. काय करावं? शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे. आणि शक्तीची उपासना केली की आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि ती व्हावी अशी सद्भावना त्याने व्यक्त करायची. तसा आता संप्रदाय क्षेत्रातून संबंध आहे आपले देवटा खरड परिवार त्यांचा संबंध भाऊ संदीपराव वगैरे, पण त्यामध्ये प्रामुख्याने रोहित तेवढंच नाव मला माहिती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपण शिक्षण घेतले ते सामाजिक कार्य करावं. सामाजिक कार्य केल्याने अनेक अनुभव येतात. समाजामध्ये गेल्याने अनेक अनुभव येतात. कसं वागावं, कसं वागू नये, लोक कसे वागतात, सगळे अनुभव येतात. माणसाच्या जीवनाकरता त्या अनुभवाची फार मोठी शिदोरी. आणि ही मंडळी अहिल्या देवी जागर यात्रा घेऊन आलेली होती. रोहितने केवढे आवड तरुणांचं कौतुक केलं की अहिल्या माता की ज्या मातेने एकही क्षेत्र असं खाली ठेवलं नाही की ज्या ठिकाणी काही त्यांनी दान केलं नाही. कुठं घाट उभारली, कुठं विहिरी बांधल्या, कुठं ते काय म्हणे त्याला पारो. अरे त्या बद्रीनाथाला सोन्याचे कळस अहिल्या देवी होती. काशीला घाट अहिल्या देवीने, हे काशीचं विश्वनाथाचं मंदिर अहिल्याबाईने बांधले. असं त्या मातेचं कार्य घेऊन ही मंडळी आलेली. तेव्हाचा परिचय त्या संबंधातून. चला, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा नामदेव आहे, सद्गुरू श्री योग महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज आदी करून महापुरुषांची चरणी समर्पित करून या ठिकाणी शिवेला पूर्णविराम. भानुदास एकनाथ, भानुदास विश्वरूप विश्वंभरी कमल नयन कमलाकरी. विश्वरूप विश्वंभरी कमल नयन कमलाकरी. तुझे ध्यान लागो पापल भुमा देवी मध्ये रंगाई होई, रंगाई रंगाई होई, रंगाई होई. तुझे ध्यान लागो पापल भुमा देवी मध्ये, तुझे ध्यान लागो पापल भुमा देवी मध्ये. रंगाई होई, रंगाई होई, रंगाई होई, रंगाई होई. विठ्ठल
तुकाराम